मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता बीडची जी घटना घडली त्याच्यावरून, आणि काही जिल्ह्यांची नावं घेतली. त्याच्यामधून असं सांगण्यात आलेलं आहे की जे पवनचक्की मालक आहेत त्यांना कुठेतरी काही जण खंडणीसाठी फोन करतायत. त्याच्यामध्ये पाटणचा, साताऱ्याचा, कोल्हापूरचा, इतर ठिकाणचा उल्लेख करण्यात आलेला आहे. काय तुमची प्रतिक्रिया? मला सुद्धा आश्चर्य वाटलं. मी सकाळीच जेव्हा टी व्ही पाहिला आणि त्याच्यामध्ये पट्टी चालू होती की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष माननीय पवार साहेबांनी फोन केला आणि त्या फोनवरती बीड प्रकरण जे सध्या सुरू आहे त्या अनुषंगानं पवार साहेबांनी सांगितले की पाटणमध्ये आणि साताऱ्यामध्ये सुद्धा पवनचक्की मालकानं खंडण्या मागतायत. मला आश्चर्य वाटलं, कारण मी आता गेली 5 वर्ष मंत्री आहे, सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. एकही तक्रार 2020 ते 2024 मी ऑन रेकॉर्ड सांगतोय, 2020 ते 2024 एकही सिंगल तक्रार ना पवनचक्की मालकाची आहे, ना पवनचक्की दुरुस्त करणाऱ्या किंवा तिथं काम करणाऱ्यांचे कुणाचीच तक्रार नाही. आणि सिंगल तक्रार नसताना पवारसाहेबांच्या सारख्या जबाबदार राष्ट्रीय नेत्यांनी पाटण तालुक्याचं नाव घेणं आणि तिथं पवनचक्कीवाल्यांना खंडण्या मागतात म्हणणं, हे मला आश्चर्य वाटलं. पण मला त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून, त्या जिल्ह्यातला मंत्री म्हणून आपल्या माध्यमांच्या वतीने हे स्पष्ट करायचं आहे की अशी एकही तक्रार नाही आणि असं कुठलाही प्रकार 2020 नाही, त्याच्या आधीसुद्धा नाही, आत्तापर्यंत कुठंही असा प्रकार सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात घडलेला नाही. नाहक पाटणचं नाव घेऊन पाटण तालुक्याला कुणीही अशा पद्धतीनं बदनाम करायचा प्रयत्न कृपा करून करू नये, एवढंच मला सांगायचं. परंतु मोठ्या प्रमाणात पवनचक्कीचे त्या ठिकाणी कामं सुरू आहेत. ज्या पद्धतीने बीडचं प्रकरण घडलं त्यावरती त्यांनी फोन केला होता. तुम्ही म्हणतायत की माझ्याकडे अशी कोणतीही तक्रार नाही, किंवा कोणी पवनचक्की मालक जे भेटतात काही तक्रारी वगैरे सांगतात, किंवा काही त्यांचे काय ॲडवाईज असतात ते काही सांगतात का तुम्हाला? सातारा जिल्ह्यापुरतं मी सांगेन, मला बीडचा विषय माहिती नाही, कारण बीडचं मी सांगू शकत नाही. पण सातारा जिल्ह्यामध्ये पवनचक्क्यांचे प्रकल्प सगळ्यात मोठ्या प्रमाणात कुठं असतील तर पाटण तालुक्यामध्ये आहेत, आणि ते फार जुने आहेत. आता या किमान 4-5 वर्षात नवीन एकही पवनचक्की उभा राहिलेली नाही. सगळ्या जुन्या पवनचक्क्यांचं मेंटेनन्सची कामं सुरू आहेत. फार तर जुनी पवनचक्कीचे पंखे बदलणं एवढंच काम सुरू आहे. पण त्या बाबतीत सुद्धा दुरुस्ती करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची, वाहतूक करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची, ट्रकवाल्यांची, ट्रॉलरवाल्यांची एक साधी तक्रार ना कुठल्या पोलीस स्टेशनला आहे, ना कधी वादावादी झालेलं कुठं चर्चा झाली. पाटण तालुक्यामध्ये असा एकही प्रकार गेल्या 4-5 वर्षात घडलेलाच नाही, त्याच्यापूर्वीसुद्धा कधी घडला नाही. त्यामुळं मी सातारा जिल्ह्यापुरतं, पाटण तालुक्यापुरतं सांगेन की पवनचक्क्यांच्या बाबतीत पाटण तालुक्याला अशा पद्धतीचं पाटण तालुक्याचं नाव घेऊन कृपा करून कुणीही बदनाम करायचा प्रयत्न करू नये. तुम्ही म्हणताय की गेल्या 5-6 वर्षापासून कोणतीही तक्रार नाही, परंतु शरद पवार ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना फोनवरती बोलतात, मग तुम्ही माहिती घेण्याचा तरी प्रयत्न करणार आहात का, किंवा पाटण तालुक्यातून किंवा सातारा जिल्ह्यातून काही माहिती तुम्ही आता स्वतः घेणार आहात? जेव्हा टी व्हीला बातमी बघितली तेव्हाच मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन केला आमच्या. त्यांना विचारलं मी की तुमच्याकडे काही अशी तक्रार आहे का. त्यांनी सुद्धा मला फोनवर सांगितलं की अशा पद्धतीची गेल्या 4-5 वर्षात एकही तक्रार रेकॉर्डवर कुठंही नाही, लेखी तक्रार नाही, तोंडीसुद्धा तक्रार नाही. म्हणून मी जबाबदारीनं सांगतोय ना, मी पोलीस अधीक्षकांशी बोललेलो आहे फोनवर, कुठंच असं काय झालं नाही. त्यामुळं काय झालंय, पाटणचं नाव घेतल्यामुळं नाहक एवढं शांतता त्या तालुक्यामध्ये आहे, कुठेही वादावादी नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. नाहक ते नाव पाटणचं आल्यामुळं पाटणचं नाव, पाटण तालुका बदनाम होतोय, त्याच्यामुळं कुठंतरी त्याचं नाव त्या खंडणीबरोबर जोडलं जाते. म्हणून आता पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना हात जोडून आमची विनंती आहे की तुम्हाला ज्यांनी कुणी सांगितलं असेल पाटणमध्ये असे प्रकार चाललेत त्याची थोडीशी खात्री करून घ्या. आमच्यावर विश्वास नसेल तर पोलीस यंत्रणेकडनं घ्या. पण मी जबाबदारीने सांगतो, तिथला आमदार म्हणून, त्या जिल्ह्यातला मंत्री म्हणून, अशा खंडणीचा पवनचक्कीच्या बाबतीत कुठलाही प्रकार पाटण तालुक्यात घडलेला नाही. का असं केलं जातंय तुम्हाला वाटतंय, की का असं केलं जाते? कारण की पदाधिकाऱ्यांनी अथवा कोणीतरी त्यांना माहिती दिली असेल तेव्हा ते मुख्यमंत्र्यांशी बोलले असतील. माझं म्हणणं आहे की माननीय पवार साहेबांना जे काय ब्रीफिंग झालेलं आहे, म्हणजे ज्यांनी कोणी माननीय पवार साहेबांना सांगितलेलं आहे की पाटणमध्ये खंडणीचे प्रकार सुरू आहेत, ते चुकीचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून माननीय पवार साहेबांनी फक्त त्याची खात्री करून घ्यायला पाहिजे होतं की बाबा हे असं आहे का.
त्यामुळं खात्री करून त्यांनी घ्यायला पाहिजे. आत्तासुद्धा त्यांनी खात्री करून घ्यावं. पवारसाहेबांचं म्हणणं असेल तर मी सुद्धा त्यांना केव्हाही सांगायला तयार आहे की असं काही घडलेलं नाही. आमच्यावर विश्वास नसेल त्यांनी कलेक्टरला विचारावं, त्यांनी SP ला विचारावं, त्यांनी IG ला विचारावं, त्यांनी DG ला विचारावं, कुठल्याही अधिकाऱ्याने त्यांनी विचारू द्या, किती वरिष्ठ स्तरावरच्या. आम्ही फील्डवर आहे ना, तिथं आम्ही त्या मतदारसंघातले आहे ना, आम्ही तिथं रोज फिरतोय ना, आमच्याही लक्षात आलं असतं ना असं कुठं घडलं असतं तर. त्यामुळं असं काहीही घडलेलं नाही. त्यामुळं असं हे पाटणचं नाव आल्यामुळं नाहक पाटण तालुक्याची बदनामी झालेली आहे. आणि कृपा करून माझी पवारसाहेबांना हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीचं पाटण तालुक्याचं नाव त्यामध्ये घेणं बरोबर नाही. एक वेगळा प्रश्न, शरद पवार गटाचे जे खासदार आहेत त्या खासदारांना सुनील तटकरे यांनी प्रस्ताव हिवाळी अधिवेशनामध्ये दिला होता की बाप आणि लेकीला सोडा आणि तुम्ही आमच्याकडे या, अशा प्रकारचा प्रस्ताव दिला होता अशी माहिती समोर येते. तुमची काय यावरती प्रतिक्रिया? ते त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. 2 राष्ट्रवादींमधला, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा आणि माननीय अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, दोघांच्यातला हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कुणाला आमंत्रण दिलं का आणि त्यांनी दिलेलं आमंत्रण कोणी स्वीकारलं का, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्यासारख्या शिवसेनेतल्या नेत्यांनी त्यांच्या अंतर्गत बाबी त्या 2 पक्षांच्या मधल्या बोलण्यात 2 पक्षांच्या मधल्या ज्या काही ह्या बोलाचाली आहेत त्याच्याबद्दल भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. मला तर त्याची काही माहिती नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे तुमच्यासोबत येणार अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु शिंदेंमुळं आम्ही तिकडे गेलो नाही आणि शिंदेंमुळं युती फिसकटली अशा बातम्या समोर येतात. राज ठाकरेंनी देखील पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडली. त्यावरती काय तुमचं म्हणणं आहे? संपूर्ण मला सांगा, मनसेकडनं अधिकृत कोणी बोललं का? ना माननीय राज ठाकरे साहेब अधिकृत मीडियासमोर बोलले, ना त्यांचे प्रवक्ते बोलले, ना त्यांचे नेते बोलले. मी एवढं सांगेन आपल्याला, जर मनसेनं अधिकृत भूमिका ही मांडली की मनसेला महायुतीमध्ये यायचं होतं आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या भूमिकेमुळे ते आले नाहीत, हे जर मनसे अधिकृतपणानं बोलली तर मग आम्ही अधिकृतपणानं शिवसेनेचं मत त्याच्यावर देऊ. त्यांच्या चर्चा झाल्या, त्या बाहेर आल्या, असं झालं तसं झालं, सूत्राने सांगितलं, हे जे तुम्ही चालवले ना, यापेक्षा मनसेनं अधिकृत भूमिका स्पष्ट करू द्या. त्यांची अधिकृत भूमिका आली की आम्ही शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट करू. पण त्यांचं आता असं म्हणणं आहे की आता महायुतीमध्ये येण्यासाठी ते तयार आहेत, भाजपसोबत त्यांची युती होऊ शकते महानगरपालिकेच्या दृष्टीने. त्यावरती मग तुमचं काय म्हणणं असेल? कारण की महायुतीमध्ये मनसे सामील होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजेत या व्यक्तिगत मताचा मी आहे. शिवसेना म्हणाल, भारतीय जनता पक्ष म्हणाल, मनसे म्हणाल, ही तिन्ही पक्षांची बेसलाईन ज्वलंत हिंदुत्वाची आहे. मग तिन्ही बेसलाईन जर ज्वलंत हिंदुत्वाची असेल, त्यामुळं हिंदुत्ववादी विचारांच्या किंवा हिंदुत्ववादी विचाराच्या मताचं विभागणी होऊ नये हे प्रत्येकाला वाटतं. जसं शिवसेनेला वाटतं तसं भाजपला वाटतं, जसं भाजप शिवसेनेला वाटतं तसं मनसेला वाटतं. पण या महायुतीमध्ये आत्ताच्या मित्रपक्ष नवीन कुणाला घ्यायचं हा अधिकार महाराष्ट्रामध्ये मान्य शिंदे साहेबांना, मान्य फडणवीस साहेबांना आणि मान्य अजितदादांना आहे. त्यामुळे हे तिघजणं आणि मान्य राज ठाकरे साहेब मनसेचे नेते हे चौघं एकत्र बसून निर्णय घेतील ना. ह्या चौघांनी जो निर्णय घेतील तो महायुतीचा निर्णय असेल. आणि जर महायुतीमध्ये मनसे हा ज्यादा नवीनचा पक्ष घ्यायचा असेल आणि समविचारी पक्ष एकत्र येत असतील, समविचारी पक्ष एकत्र येऊन समविचारी मतांची विभागणी टळत असेल तर ते हिताचंच आहे समविचारी पक्षांच्या. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत होते. ज्या पद्धतीने शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि पवनचक्कीबाबत ज्या काही तक्रारी केल्या होत्या, अशी कोणतीही तक्रार पाटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.